नवरात्रीच्या दिवसात महिलांनी करू नका या चुका. नमस्कार मित्रांनो, हिंदू धर्मात नवरात्रीचे 9 दिवस अत्यंत पवित्र असतात. या 9 दिवसांमध्ये शास्त्रामध्ये काही नियमही आहेत ज्याचं पालन करणं खूप महत्त्वाचे ठरते. या व्यतिरिक्त जर नियमांकडे दुर्लक्ष केलं किंवा नवरात्र झालेल्या काही चुकांमुळे देवी दुर्गा नाराजही होऊ शकते बरं का. त्याचबरोबर नवरात्रीचे व्रत आणि विधीपूर्वक केलेली पूजा जीवनाला अपार सुख आणि समृद्धीने भरून टाकते असेही म्हणतात. म्हणून नवरात्रीच्या 9 दिवसात महिलांनी काही चुका करणार नक्की टाळावं. मग आता नवरात्रीच्या दिवसात महिलांनी कोणत्या चुका टाळाव्यात याबद्दल चला सविस्तर माहिती जाणून घेऊया. महिषासुरावर दुर्गा आईच्या विजयाचा सन्मान करण्यासाठी 9 दिवस चालणाऱ्या अनेक विधी, पूजा आणि उपवास हे चिन्हांकित केले. शारदीय नवरात्र मान्सूनचा शेवट आणि हिवाळ्याच्या सुरुवातीस चिन्हांकित करत असतो, जे हंगामात बदल दर्शवतात व नवरात्रीच्या काळात उपासाला भक्तिभाव असला तरी ते आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे असे म्हणतात. मात्र हंगामी संक्रमणादरम्यान अन्नाचे संयम आपल्या इंद्रियावर नियंत्रित ठेवण्यास मदत करत असते, आपली पचनशक्ती वाढवते आणि आपल्याला सक्रियसुद्धा ठेवत असतात. त्यामुळे नवरात्रीच्या दिवसात व्रत उपवास पाळणाऱ्यांनी चुकूनही काही चुका करणे टाळाव्यात. तर पहिली चूक कटाक्षाने टाळावी ती म्हणजे बेडवर झोपणे. असे मानले जाते की उपवास पाळताना कोणत्याही श्रीमंत गोष्टींचा आवश्यक तेवढा वापर करू नये. नवरात्र हा उपवास आणि प्रार्थनेचा पवित्र सण असल्याने अनेक जण जमिनीवर झोपण्याचा सल्ला देतात. त्याला भूमिक्षण असं म्हणतात. असं म्हणतात की जमिनीवर झोपल्याने आपण पृथ्वी मातेचे जोडले जातो आणि नम्रतेला प्रोत्साहन मिळते. या व्यतिरिक्त जमिनीवर झोपल्यानंतर आपली हाडंही मजबूत होतात आणि पाठदुखीच्या समस्या देखील संपुष्टात येतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाद किंवा कोणत्याही प्रकारची हिंसा करणार टाळावं. प्रचलित समजुतीनुसार सण असे प्रसंग असतात हे नेहमी समजलं जातं की या दिवसात शांतता नांदत राहावी. यासाठी आपल्याला आनंद, सौभाग्य आणि आरोग्य मिळावं म्हणून नवरात्रीच्या काळात वाद करणं, भांडण करणं किंवा कोणत्याही प्रकारची हिंसा करणं टाळावं. वाद टाळल्याने राग आणि द्वेषाच्या भावना दूर राहतात. हे आपल्याला लवचिक होण्यासाठी आणि सुंदरपणे जगण्यासाठी प्रोत्साहित करत असते. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घर कधीही रिकामं सोडू नये. अनेक जण नवरात्रीमध्ये 9 दिवस उपवास करून किंवा अखंड दीप प्रज्वलित करतात. अखंड ज्योती पेटवली असेल तर कोणीतरी घरीच राहावं असं सांगितलं जातं. आई दुर्गा भक्ती व्यक्त करण्यासाठी अखंड ज्योत प्रज्वलित केली जाते आणि ज्योतीच्या सातत्यपूर्ण प्रकाशासाठी सर्व 9 दिवस कोणीतरी घरातील एक जण त्याचे देखरेख करणं आवश्यक ठरतं. घरात कोणी नसताना ज्योतीला एकटं सोडणं हे देवीचा अनादर मानला गेलाय. म्हणून अखंड ज्योती वाईटावर चांगल्याचा विजयाचं प्रतीक मानलं गेलं. असा दिवा जळतो आणि अगदी अंधारातही उजळतो. त्याचप्रमाणे आपण आपल्या वाईट काळात कधीही आशा सोडू नये. अखंड ज्योतीचा अशा प्रकारे पालन करणे म्हणजेच हे भक्तांना आशा आणि चिकाटी शिकवते. या व्यतिरिक्त चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवरात्री पूजाविधी पाळताना ब्रह्मचर्य अवस्थेत असणं आणि शारीरिक संबंध टाळणं आवश्यक आहे. असं केल्याने आपल्या लक्ष केंद्रित राहतात आणि आपल्याला आपल्या इंद्रियांवर शक्ती मिळते. यामुळे आपल्याला ज्ञानाच्या मार्गावर जाण्याचा मार्ग नक्कीच सापडतो आणि आपल्यामध्ये शहाणपण आणि संयम आत्मसात केलं जातं. त्यानंतर 5वी गोष्ट आहे मांसाहार आणि श्रीमंत अन्न खाणे टाळावे. नवरात्रीच्या 9 दिवसात सात्विकता आणि पवित्राला खूप महत्त्व आहे. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये कोणताही मांसाहार आणि कोणतेही समृद्ध आहार टाळावा.
याबरोबरच लसूण, कांदा यांचा वापर केलेले अन्नपदार्थ देखील सात्विक आहाराचा भाग नसल्यामुळे ते टाळले जातात। नवरात्रीमध्ये लिंबाचा सुद्धा वापर करू नये। लिंबू कापणं हे यज्ञाचे प्रतीक मानले गेले आहे, त्यामुळे लिंबू खाऊ नका किंवा लिंबापासून कोणतेही पदार्थ बनवू नका। या 9 दिवसात लिंबाचं लोणचं खाणं सुद्धा टाळावं। 6वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपवास करणाऱ्या भक्तांनी नवरात्रीच्या काळात केस आणि नखे कापणे सुद्धा टाळावं। केस कापणे, नखे कापणे यांसारख्या गोष्टी नवरात्रीच्या आधीच करायला हव्यात, अन्यथा त्यांच्या जीवनावर अशुभ परिणामही होऊ शकतो। शिवाय नवरात्री चामड्याच्या वस्तूंचा वापर करू नये। सगळ्यांच वस्तू ही विकत घेऊ नये, कारण चामड्याच्या वस्तू अशुद्ध मानल्या गेल्या आहेत। त्या प्राण्यांच्या कातड्यापासून बनवल्या जातात। नवरात्रीमध्ये घरात अशा अस्वच्छ गोष्टी ठेवल्याने नकारात्मकता पसरत असते। शिवाय नवरात्रीच्या काळात भक्त, विशेषतः स्त्रिया म्हणून रथ पाळण्यासाठी ओळखले जातात। आई दुर्गेबद्दलच्या भक्ती व्यक्त करण्याचा आणि राक्षस राजा महिषासुराचा पराभव करण्यासाठी तिच्या शौर्याचा आणि जोमाचा आदर करण्याचा हा एक मार्ग आहे। ध्यानासह मौन व्रत आपली जागरूकता सुधारण्यास आपली मदत करते, आपल्याला आणि आपल्या मनावर आणि बोलण्यावर नियंत्रण देखील देत असते आणि आंतरिक शांती मिळवण्यास मदत करते। आपल्याला अधिक जागरूक बनवतात। म्हणून या काळात मौन व्रत पाळता येत नसेल तर ओरडणं किंवा खूप जास्त बोलणं सुद्धा टाळावं। आता सर्वात शेवटची आणि महत्त्वाची चूक कधीही करू नये, ते म्हणजे धर्मदाय करण्यापूर्वी खाणं। प्रत्येक विधी कमी भाग्यवानांना दान आणि भेटवस्तू देऊनच पूर्ण होतो। नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमी दरम्यान कन्यापूजन म्हणजेच लहान मुलींची पूजा करणं असे करून साजरा केला जातो, जिथे 9 मुलींना घरी बोलावून त्यांना अन्न आणि वस्त्र दिले जाते। अनेक जण दान केल्यानंतरच खातात, कारण त्यांचा असा विश्वास आहे की देणग्या आणि दानाद्वारे प्रथम देवी मातेची सेवा करणं आवश्यक आहे। मात्र धर्मदायनापूर्वी खाणं ही चुकीचं मानलं गेलंय, म्हणून ही चूकसुद्धा प्रामुख्याने टाळावी। मित्रांनो, अशा प्रकारे नवरात्रीच्या दिवसात महिलांनी किंवा देवीच्या भक्तांनी या चुका आवर्जून टाळाव्यात, तर आज तुम्हाला ही सुख आणि समृद्धी मिळेल। मित्रांनो, माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।